Students, you are welcome. Let us start on page number 34. 34 पान नंबरवरती इयत्ता 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी पहा. Look at page number 34. The name of the poem Comparison, COMPARISONS. Comparisons म्हणजे तुलना. यापूर्वी आपण चिटचॅटमधील सर्व भाग पाहिलेला आहे. आता मी आणि तुम्ही सगळे मिळून एकत्र येऊन आपण कवितेचं वाचन करूया. आणि कवितेचं वाचन करताना स्टेप बाय स्टेप, लाईन टू लाईन वी हॅव टू एक्सप्लेन इट. सो ट्राय टू अंडरस्टँड अँड लिसन केअरफुली. म्हणून प्रत्येकाने काळजीपूर्वक पहा आणि सर्वांनी समजून घ्या. कविता अत्यंत छोटी आहे, परंतु एका वेगळ्या विषयाला हात घालणारी किंवा एक वेगळा विषय मांडलेली ही कविता आहे. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. झाले तयार सगळे? वाचनाला सुरुवात करूया. फास्ट ॲज अ स्पेसशिप, slow as a snail, big as a dinosaur, small as a nail, fierce as a tiger, gentle as a lamb, sour as a lemon, sweet as a jam, dry as the desert, wet as the sea, square as a house, round as a pea, cool as a cave, warm as toast, noisy as a road drill, quiet as a ghost, strong as an ox, weak as an kitten, hard as a rock, soft as a mitten, dark as a tunnel, light as the moon, night time midnight, daytime noon, tall as a giant, short as an elf, crooked as a mountain path, straight as a self. The world is full of opposites, so think of some yourself. Anonyms means the name of the poet is not given here. Let us start to discuss step by step. Fast as a spaceship, slow as a snail. स्पेलिंग सगळ्यांच्या पाठ असतील. स्पेसशिप म्हणजे हवाई जहाज, आपल्या भाषेमध्ये विमान. स्नेल म्हणजे गोगलगाय. फास्ट ॲज अ स्पेसशिप, स्लो ॲज अ स्नेल. विमाना इतकं वेगवान आणि गोगलगाई इतकं अत्यंत मंद. विमाना इतकं जलद, गोगलगाई इतकं कमी वेगाचं. म्हणजे या दोन लाईनमध्ये कशाची तुलना आहे? द कंपॅरिझन इज मेड बिटवीन स्पेसशिप अँड स्नेल. या दोघांमध्ये तुलना आहे, पण कशाची आहे? द कंपॅरिझन इज अबाउट स्पीड. स्पीड म्हणजे वेग. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल. बिग ॲज अ डायनासोर, स्मॉल ॲज अ नेल म्हणजे डायनासोरसारखा अवाढव्य का जो काही काळापूर्वी या मृत्यूलोकामध्ये, या धरणी मातेवरती शाकाहारी आणि मांसाहारी अशा प्रकारचे दोन प्रकारचे डायनासोर नावाचा प्राणी होता. सांगतात का त्याची लांबी अर्धा पाऊण किलोमीटरप्रमाणे तो लांब होता आणि हत्तीच्या कितीतरी तो मोठा होता, पटीने मोठा होता. म्हणजे बिग ॲज अ डायनासोर, डायनासोर या प्राण्याप्रमाणे अत्यंत मोठा,
स्मॉल ॲज अ नेल, NAIL, नेल म्हणजे काय रे? नख. नखाप्रमाणे अत्यंत लहान, डायनासोरप्रमाणे अत्यंत मोठा. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन डायनासोर अँड अ नेल, अँड द कम्पॅरिझन इज अबाउट साईज. साईज म्हणजे काय रे? आकार. फिअर्स ॲज अ टायगर, जंटिल ॲज अ लॅम्ब. फिअर्स ॲज अ टायगर, वाघाप्रमाणे अत्यंत हिंसक. जंटिल ॲज अ लॅम्ब, आणि मेंढीच्या कोकराप्रमाणे अत्यंत सज्जन, कोणालाही न दुखावणारं. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन टायगर अँड लॅम्ब अँड अबाउट देअर कॅरेक्टर, अबाउट देअर टेम्परामेंट, त्यांच्या स्वभावाचं वर्णन किंवा त्यांच्या स्वभावामध्ये ह्या दोघांची तुलना आहे. वन इज व्हेरी व्हायोलंट अँड वन इज व्हेरी जंटिल. एक अत्यंत भयानक आहे आणि एक अत्यंत सोज्वळ आहे. दोघांच्या स्वभावामधलं इथे तुलना केलेली आहे. सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जाम. सोर ॲज अ लेमन, स्वीट ॲज जाम. लेमन म्हणजे लिंबू किंवा मोसंबी किंवा संत्री प्रमाणे अत्यंत आंबट, आणि जाम म्हणजे मुरंबा प्रमाणे अत्यंत गोड. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन लेमन अँड जाम अबाउट टेस्ट. या दोघांमधल्या चवीबद्दल, दिस इज द कॉमन फीचर. कॉमन फीचर एक सर्वसामान्य अशा प्रकारचं गुणवैशिष्ट्य. हे गुणवैशिष्ट्य कोणतं? तर चव. मग लेमन आणि जाममध्ये चवीबद्दलची तुलना आहे. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. वाळवंटाप्रमाणे अत्यंत शुष्क, कोरडं. वेट ॲज द सी, वाळवंटही मोठा आहे, समुद्रही मोठा आहे. एक एकदम कोरडा आहे, एक एकदम पाण्याने गच्च भरलेला आहे. ड्राय ॲज द डेझर्ट, वेट ॲज द सी. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन डेझर्ट अँड सी अबाउट प्रेझेन्स ऑफ वॉटर. पाण्याची उपलब्धता यावर हे तुलना केलेली आहे. स्क्वायर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. स्क्वेअर ॲज अ हाऊस, राऊंड ॲज अ पी. घराप्रमाणे आयताकृती आणि वटाण्याप्रमाणे अत्यंत गोल. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन हाऊस अँड अ पी. घर आणि वटाणा या दोघांमध्ये तुलना केलेली आहे, आणि ही तुलना आहे अबाउट शेप. SHAP, शेप म्हणजे आकार. कूल ॲज अ केव, वॉर्म ॲज अ टोस्ट. केवचा अर्थ आहे गुहा, आणि टोस्ट म्हणजे शेकोटी. उन्हाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये, तीनही ऋतूमध्ये, 12ही महिने, 24 तास, 7 दिवस गुहा ही अत्यंत थंड असते. आणि शेकोटी, तिचं नावच आहे शेक. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन केव अँड टोस्ट अबाउट टेम्परेचर. टेम्परेचर, तापमान. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. ड्रिल म्हणजे कवायत. रस्त्यावरच्या कवायतीमध्ये जसा गोंगाट असतो आणि भूताप्रमाणे अत्यंत शांत. आपण म्हणतो स्मशानभूमी, भयानक शांतता असलेली जागा म्हणजे मसनवटा. तिथं भूतं राहतात, ते अत्यंत शांत असतात, असं कवी म्हणतोय. नॉइझी ॲज अ रोड ड्रिल, क्वाईट ॲज अ घोस्ट. द कम्पॅरिझन इज मेड बिटवीन रोड ड्रिल अँड अ घोस्ट अबाउट साऊंड. साऊंड म्हणजे आवाज.
strong as an ox, weak as kitten. It means ox is very strong, ox is very powerful, he has great strength, and kitten is very weak, he is not very powerful, he is very weak and lame. तो अत्यंत वीक असतो. मग मांजरीचे पिलू आणि बैल यांच्यामध्ये कवीने तुलना केलेली आहे. द कंपॅरिझन इज मेड बिटवीन ॲन ऑक्स अँड अ किटन अबाउट देअर फिजिकल पॉवर. त्यांच्यामध्ये असलेले शारीरिक बल याबद्दलची तुलना केलेली आहे. पुढं सांगतो कवी, हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मिटन. हार्ड ॲज अ रॉक सॉफ्ट ॲज अ मिटन. रॉक म्हणजे खडक आणि मिटन म्हणजे उलन ग्लोव्ज. आता उलन ग्लोव म्हणजे काय, तर एकदम मऊ अशा प्रकारचे हँड ग्लोव्ज हातामध्ये घालण्याचे हात मोजे, त्याला आपण MITTEN मीटर असं म्हणतो. खडकाप्रमाणे अत्यंत कठीण आणि हात मोज्याप्रमाणे अत्यंत मऊ. द कंपॅरिझन इज मेड बिटवीन अ रॉक अँड अ मिटन अबाउट देअर फर्मनेस. फर्मनेस म्हणजे त्यांचा भक्कमपणा. डार्क ॲज अ टनेल, लाईट ॲज अ द मून. डार्क ॲज द टनेल, लाईट ॲज द मून. एखाद्या बोगद्याप्रमाणे अत्यंत गडद काळोख असलेला. TUNNEL. टनेल मीन्स अंडरग्राऊंड पास पॅसेज किंवा अंडरग्राऊंड वे. जमिनीच्या खालून काढलेला बोगदा. लाईट ॲज द मून. MOON. मून म्हणजे चंद्र. चंद्र हा प्रकाशमान असतो आणि बोगद हे कायम काळोखामध्ये असतं. दिवसा आणि रात्री 24 तास 12 महिने 7 दिवस सारखं काळोखाने गच्च भरलेलं बोगद आणि कायमस्वरूपी प्रकाशमान असलेला चंद्र. द कंपॅरिझन इज मेड बिटवीन टनेल अँड द मून अबाउट देअर ब्राईटनेस. ब्राईटनेस म्हणजे तेजस्विता. नाईट टाईम मिडनाईट, डे टाईम नून. नाईट टाईम मिडनाईट. मिडनाईट म्हणजे मध्यरात्र आणि डे टाईम नून म्हणजे दुपारचे 12. रात्रीचे 12 आणि दुपारचे 12. रात्रीचे 12 आणि दुपारचे 12. द कंपॅरिझन इज मेड बिटवीन मिडनाईट अँड नून अबाउट देअर पीक ऑफ टायमिंग. हायेस्ट टायमिंग आहे 12चा. टॉल ॲज अ जायंट, शॉर्ट ॲज अन एल्फ. टॉल ॲज अ जायंट. जायंट म्हणजे अवाढव्य प्राणी. अवाढव्य प्राण्याप्रमाणे अत्यंत उंच. आणि शॉर्ट ॲज अन एल्फ. ELF. एल्फ मीन्स अ टिनी फेरी. एक छोटीशी वनदेवता. मग एखाद्या अवाढव्य राक्षसाप्रमाणे मोठं आणि एखाद्या पर्यांच्या कथेमधली देवता किंवा वनदेवतेप्रमाणे एकदम छोटी. द कंपॅरिझन इज मेड बिटवीन अ जायंट अँड एल्फ अबाउट देअर हाईट. हाईट म्हणजे अरे उंची. अँड द लास्ट स्टांजा इज दॅट क्रूक्ड ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ सेल्फ. क्रूक म्हणजे स्ट्रेट, ॲज अ माउंटन पाथ, स्ट्रेट ॲज अ सेल्फ. मग माउंटन पाथप्रमाणे अत्यंत वेड्या वाकड्या वळणाची आणि स्ट्रेट ॲज अ सेल्फ म्हणजे फरताळाप्रमाणे अत्यंत सपाट. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट्स, सो थिंक ऑफ सम युअर सेल्फ. म्हणून ही या कवितेमध्ये या जगामध्ये जिकडं तिकडं विरोधाभास आहे. द वर्ल्ड इज फुल ऑफ अपोजिट. एकमेकाला विरोध आहे
पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक कॉमन फीचर आहे. म्हणून इन शॉर्ट, इन कन्क्ल्युजन, द पोएट सेज दॅट द वर्ल्ड अराउंड अस is full of opposites, and the poet encourages the reader to think of some, to think of himself. स्वतःशीच विचार करा आणि हे गोष्टी समजावून घ्या. व्हाय द वर्ल्ड इज अपोजिट फ्रॉम वन अनादर. हे जग एकमेकापासून कसं भिन्न आहे. म्हणून कवी आपल्यावर जबाबदारी सोडून देतो. थिंक ऑफ सम हिमसेल्फ. तुम्ही स्वतःच विचार करा, हे जग असं का आहे ते. इथपर्यंत कळालं? नसेल कळालं तर वारंवार ऐका. एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर इथं आपली कविता समजली. याच्यावरचा गाईडमधून, रिलायबलमधून, टार्गेटमधून छानपैकी वर्गपाठ लिहिण्याचा प्रयत्न करा. याच्यानंतर पान नंबर 35वरती इंग्लिश वर्कशॉप जो आहे तोही आपण आज किंवा उद्या तयार करून तुम्हाला टाकू. आल्यानंतर ध्यानपूर्वक ऐका, समजावून घ्या. तोपर्यंत ओके, ऑल द बेस्ट, हॅव अ नाईस डे टू एव्हरीवन.